महाराष्ट्र राज्यात अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झालेलो आहोत। राज्याचे दिवंगत नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतलेला आहे। अजितदादा पवार यांच्या पत्नी म्हणजेच राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज शपथ घेतलेली आहे। हा शपथविधी अत्यंत साध्या आणि सोप्या मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोहळ्यात उपस्थित राहिलेला आहे। आपण पाहू शकता हा महाराष्ट्र लोकभवन आहे। याच्या आतमध्ये हा जो शपथविधी सोहळा पार पडला, सर्व जे मान्यवर आहेत ते मान्यवर बाहेर येताना आपण पाहत आहोत। दुसरीकडे बघायला राजकारणाच्या घडामोडीला बारामतीमध्ये हालचालीला वेग आलेला आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याला या शपथविधीबाबत कोणत्याही प्रकारची कल्पना नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाला उधाण आलेलं आहे। मात्र अजितदादांच्या वारसा पुढे नेण्यासाठी वहिनी आता सज्ज झाल्या असून राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा उपमुख्य पदावर महिलांची वर्णी लागल्यामुळे हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे। शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।